ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला युगाचा शेवट कसा होईल याच्याविषयी सांगत आहे. आम्हाला माहित आहे युगाचा शेवट होईल. होईल ना? होईल का? होईल. युगाचा शेवट होईल, होणेच आहे. आणि हा आमचा विश्वास आहे. हे जग एक दिवस संपणार आणि संपल्यानंतर येशू येईल आणि आम्हा सर्वांचा न्याय करील. आम्ही याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का हे युग संपणार. युग संपणार, मग युग संपल्यानंतर मी राहतो का? कोणाकोणाला वाटते युग संपते, मी कुठे जातो, मी कुठेतरी लपून राहतो असं म्हणते. जमते का? नाही जमत. हे स्कायलॅब आलं होतं, कोणाला माहित आहे का? स्कायलॅब कोणत्या वर्षी आलं? 77-78 मध्ये काहीतरी आलं, 80च्या पहिलं आलं. मी होतो, लहानचा होतो. तर त्या स्कायलॅब मध्ये सर्वच जण मरणार असं होतं. ते स्कायलॅब म्हणजे एक काय म्हणतात त्याला, यज्ञशाळा आकाशात पाठवली आणि त्या यज्ञशाळेचं कंट्रोल हरवला. म्हणजे हे रिमोट गेला कुठेतरी आणि मग ते कंट्रोलमध्ये नाही आला. आता कुठेतरी पडणार आणि पडल्याबरोबर त्याच्यामध्ये किती रसायन राहतात त्या शाळेमध्ये. पडल्याबरोबर जग नष्ट होणार असं भीती होती. आणि सर्वजण मग काय करायला लागले? रडायला लागले मस्त. मग कोणी म्हणे काय रडायचं? म्हणे कोंबड्या बकऱ्या खा. आमच्या वनकरजीला माहित आहे म्हणायची. कोंबड्या बकऱ्या खा आणि मग मजा करा. काही लोकांना काय केलं माहित आहे? आता आम्ही काय करायचं? पोरा बालाला धरून गड्डा करून तिथं राहायचं, वरतून काहीतरी झाकून द्यायचं. असंही पुष्कळ जण केलं. काही लोक गड्ड्यामध्ये शिरले आणि ते तिथंच मेले आणि जग काही संपलं नाही. तर अशा प्रकारे पुष्कळ त्यावेळेस अशी लोकांची खूप लोक घाबरले. लोक वेगवेगळ्या प्रकारे तयारी करू लागले, मी वाचून राहणार असं. अशा प्रकारे काही लोकांनी काय केलं? मायबाप मेलं तर मेलं, पण माझे मुलं बाळ राहावं म्हणून त्याने गड्ड्यात ठेवले. त्याला ते गड्ड्यात ते मुलं मरून गेले. हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे परिस्थिती झाली. ते स्कायलॅबची स्पर्धे मी लहान होतो तेव्हा. आता अशा प्रकारे शेवट, युगाचा शेवट होणार आहे आणि शेवटी सर्वजण मरणार आणि सर्वजण मरून मग नंतर त्याचा न्याय निवाडा होणार. आणि जे लोक चांगले जीवन जगले त्याला स्वर्गामध्ये जागा मिळेल. जे वाईट जीवन जगतात त्यांना नरक मिळेल. म्हणून हे आपण आठवण करून आपण जीवन जगावं. तर येशू आम्हाला या आजच्या शुभवर्तमानामध्ये काय सांगत आहे की युगाचा अंत होण्यापूर्वी काय होईल? एकाएकी होणार नाही. एकाएकी होणार नाही. काय होणार? दुःख येईल, संकट येईल, लढाया होतील, मारमोदाळ होईल, बिमाऱ्या येतील, मर्या येतील, हे सर्व येतील. आता येत आहेत नाही का? कोरोना आला नाही का? कोरोना, आता पहा, कोरोना एक आमच्यासाठी एक मोठं साधन बनलेलं आहे. आता एक पुष्कळ लोक तर मरण पावले, परंतु कोरोना एक बाउंड्री बनलेली आहे. काय म्हणतात नाही का लोक बोलताना? कोरोना काळामध्ये, कोरोनाच्या आधी, कोरोनाच्या नंतर, कोरोनामध्ये, कोरोनाच्या वेळेस, हे सर्व एक कोरोना काय झालेला आहे? एक मार्क बनलेला आहे. पुष्कळ लोक बोलतात मी कोरोनाच्या पूर्वी पहिलं मस्त चांगलं होतं जी, कोरोनाच्या पहिलं, नंतर कोरोनाच्या नंतर हे सर्व बिघडलं. असं कोरोना सेंटर ठेवून पुष्कळ लोक बोलतात. अशा प्रकारे पुष्कळचे काही लोक युद्ध लक्षात ठेवून बोलतात. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर, त्या काळात, त्या गोंडी राज्यात, अशा प्रकारे. म्हणजे हे जे घटना आहेत, महान घटना, हे खरोखर देवाच्या योजनेमध्ये आहेत. देवाच्या योजनेमध्ये आहेत. युद्ध आहे. आता परवा पाकिस्तान इंडियाचं युद्ध सुरू झालं होतं. आता पुन्हा काहीतरी चालूच आहे. आणि युक्रेनचं युद्ध ते चालूच आहे. काही दिवसांसाठी थांबलं होतं, पुन्हा सुरू केलेलं आहे. हे सर्व घडामोडी पूर्ण काय आहे? एक इतिहास आहे आणि एक ह्या योजनेमध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा पुष्कळ प्रकारच्या हाल अपेक्षेमध्ये सहभागी व्हावं लागते, त्याच्यातून जावं लागते. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्हाला सुद्धा ख्रिस्ती झाल्यामुळे सुद्धा पुष्कळसे त्रास सहन करावं लागते. पुष्कळ जण करत आहेत आणि केले. आणि आम्हाला दुर्भाग्य नाही म्हणायचं किंवा आम्ही शापित नाही समजायचं. जेव्हा माझ्यावर अत्याचार होतो तेव्हा मी काय म्हटलं पाहिजे?
धन्य म्हटलं पाहिजे, भाग्यवान म्हटलं पाहिजे. आणि तेव्हाच आमच्या जीवनामध्ये चांगला टाइम येईल आणि देव आम्हाला सहायता करील. मग ज्याच्या जीवनामध्ये बिलकुल दुःखच नाही, तो काय जीवन आहे त्याचं? त्याला काही अनुभवच नाहीये ना. आता पाण्यामध्ये तुम्ही टाका काही म्हणजे समजा चहा बनवा, समजा चहामध्ये समजा चहा म्हणून देता आणि त्याच्यात पत्ती नाही ना, साखरही नाही ना, तर काहीच नाही, तर का पानचटच्या पानचट नाही का? आहे का? खाल्ल्यासारखं वाटते का? बनवले का ना मटण नाही, तिखट नाही, काही मटण खाल्ल्यासारखं वाटते का? नाही, त्याच्यासाठी काहीतरी पाहिजे नाही का? तसंच जीवन, हे जीवन जगताना खारट तिखट पाहिजे. आणि त्या खारट तिखट कशासाठी? की आम्हाला ते पार करून जाण्यासाठी. दुःख कशासाठी दुःख? आम्ही आनंदाने मेहनत करून कोशिश करून त्याच्यातून पार जाण्यासाठी. चांगल्या आता बिमारी येते समजा, एकाला बिमारी येणारच, आम्ही जीवन आहे तर येणार, परंतु त्या जीवन ते बिमारी मला कशासाठी दिले नाही देवानं? मी त्याच्यावर मेहनत करून त्याच्यावर विजय मिळवून त्याच्यावर समोर दूर जाऊन. खरोखर ज्या लोकांना दुःख आहे, संकट आहे, ते भाग्यवान आहेत. कारण त्यांनी ते काय करत आहेत? जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत आहेत, कोशिश करत आहेत, सहन करत आहेत. हे सर्व सहन करून जीवन जगणारे खरोखर ते धन्य. ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, ज्याच्या जीवनामध्ये बिमारी नाही, त्यांना काय अनुभव आहे? असंच बिना साखरेचा आणि बिना पत्तीचा चाय पिल्यासारखंच का नाही त्यांचं जीवन? त्यांचं तसंच का नाही? कालच आम्ही कोणतरी बोलत होतो, मुंबईमध्ये गेल्यावर एवढे मोठे ते चिकनचे हे काय म्हणतात पीस, पण नाही त्याच्यामध्ये तिखट नाही, त्याच्यामध्ये मीठ दिसायला पांढरं. कोण खाते? आमचे माणसं खातेत का ते? आमचे माणसं खातेत का ते? नाही खा, ते शहरातले खाते. तर अशा प्रकारे आमचं जीवन पाहिल्यानंतरही कोणी म्हणायला पाहिजे का हे यांचं असं म्हणते सुख आहे म्हणून, त्याच्या सुखानं वाढत आहे म्हणून? काही सुखानं वाढत नाही. त्याच्यामध्ये दुःख नाही, त्याच्या जीवनामध्ये यश नाही. ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, त्याच्या जीवनामध्ये यश नाही. दुःख पाहिजे, बिमारी पाहिजे. आम्ही देवा म्हणून धाव करतो कशासाठी? देवाच्या मदतीने जीवन जगण्यासाठी. आम्ही देवाच्या मदतीने, देवाच्या आशीर्वादाने जीवन जगावं. फक्त माझ्या मदतीने नाही, देव आशीर्वाद दिला पाहिजे. आणि जेव्हा मला दुःख आहे तेव्हा मी देवाकडे जातो आणि हे एवढे लोक तुम्ही आले देवाचा आशीर्वाद घ्यासाठी, नाही का? हे देवानं बोलावलं तुम्हाला आशीर्वाद घ्यासाठी. आणि अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये घडामोडी येत राहिल्या पाहिजे. तेच आहे. आणि तेव्हाच मग आम्हाला जेव्हा शेवटच्या दिवशी काय म्हणतात, न्याय निवाडा होते म्हणतात. न्याय निवाडासाठी काही प्रश्न पाहिजे का नाही? नाहीतर मग समोर गेल्यानंतर काय तुम्ही जीवन जगला, काही प्रश्नच नाही तुमच्या जीवनामध्ये, तर मग काय करावं? मग देवाला सुद्धा प्रश्न पडेल, नाही का? याला नरकात टाकावं का स्वर्गात घ्यावं? कारण याच्या जीवनामध्ये काहीच नाही, सरळ जीवन, सर्व चालत आले हरकत. म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख पाहिजे, संकट पाहिजे, बिमारी पाहिजे. आणि परंतु त्याच्यामध्ये डुबून नाही राहायचं. आपण देवाच्या मदतीने बाहेर यायचं, विजय मिळवायचा. परीक्षा असल्याशिवाय विद्यार्थी पास का नापास कसा समजे? बरोबर आहे का नाही? पास किंवा नापास कसं समजणार? परीक्षा पाहिजे ना. आणि त्या परीक्षेला पार करण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये ते बुद्धी पाहिजे आणि त्या बुद्धीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर तशा प्रकारे आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून ह्या संकट म्हणा, दुःख म्हणा, बिमारी म्हणा, हे चांगल्यासाठी आहे, आशीर्वाद देण्यासाठी आहे, कृपा भरून देण्यासाठी आहे आणि आम्हाला परीक्षेमध्ये पास करण्यासाठी आहे, आम्हाला धन्य बनवण्यासाठी आहे, आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आहे, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहे. म्हणून आपण याला आनंदाने स्वीकार करावा, परंतु प्रभूच्या कृपेनं पार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करावं. माता मरिया पुष्कळ ठिकाणी दर्शन देऊन आम्हाला सांगत आहे की प्रभूचे जे शिकवण आहे ते तुम्ही ग्रहण करा. आपण येशूची शिकवण कठीण वाटते. आम्हाला माहित आहे कृपासन सेंटर विषयी ऐकले आहे तुम्ही, नाही का? कृपासन केरलामध्ये एक मोठं रिट्रीट सेंटर आहे आणि त्या ठिकाणी तिथे एक जोस फादर म्हणून आहे. तो जोस फादर असंच आपल्यासारखं जे हे आपण आराधना चालवतो तशा प्रकारे ते आराधना रिट्रीट वगैरे चालत होते. एक वेळ माता मरियाने त्याला दर्शन दिलं. कसं दर्शन दिलं माहित आहे? असं मी बोलत आहो ना आता तुमच्याशी, भाषण देत आहो, अशा प्रकारे तो फादर असा भाषण देत होता आणि इकडे बाजूला माता मरिया येऊन उभी राहिली. माता मरिया येऊन उभी राहिली आणि फादरला असं थोपटत आहे. तेव्हा कोण पाहत आहे? सर्व लोक पाहत आहे. फादरला नाही दिसला, फादरला दिसली नाही ते माता मरिया.
फादरला नाही दिसली, परंतु सर्व लोक पाहताय. फादर काहीतरी लागलं म्हणून असं केला, पुन्हा भाषण देत आहे, तरी माता मरिया पुन्हा येऊन असं हात लावत आहे. 2-3 वेळ झाल्यानंतर फादर असं पाहता, लोक उभे झाले, सर्वजण उभे झाले आणि उभे होऊन म्हणता, फादरजी तुमच्याकडे माता मरिया आहे. परंतु येशूला दिसला नाही, त्या फादरजीला दिसला नाही. आणि तीच माता मरिया त्या फादरजीला रात्री दर्शन दिलं. रात्री दर्शन देऊन तिने सर्व सांगितलं, कशा प्रकारे प्रार्थना करायची, कशा प्रकारे लोकांना संदेश द्यायचा. आणि मग त्याच्यानुसार फादरजी तिथं चालवत आहे. कृपासन माता म्हणून एक पिक्चर आहे, आमच्याकडे नाही आहे, काही लोकांच्या घरी मी पाहिलो कृपासन माता. आणि एकदा मला वाटतं नागेंद्र गुरुजीच्या घरी आहे. तर त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे. आता कृपासन माता वेगळी नाही, वेलांकनी माता वेगळी नाही, लूर्थची माता वेगळी नाही, ते होय कोण? मरिया माता. कारण ज्या ठिकाणी तिने दर्शन दिलं त्या ठिकाणचं जे रूप आहे ते त्या रूपाने ते ओळखतात की या ठिकाणची माता आहे. म्हणून अशा प्रकारे माता मरिया खूप जागोजागी दर्शन देत आहे आणि सांगत आहे. आपण सुद्धा आमच्या भक्तीमध्ये माता मरियाची भक्ती करावं. आणि रोसरीची प्रार्थना फार शक्तिशाली आहे. रोज रोसरी करावं आपण. आणि जेव्हा आम्ही रोसरीची प्रार्थना करतो त्या रोसरीच्या प्रार्थनेमध्ये माता मरिया आहे. आणि एक जे आपण मणी सरकवतो तेव्हा कसा आहे, एक मणी बंदुकीतून गोळी कशी सुटते जोरानं, तशा प्रकारे एक मणी जेव्हा आम्ही सरकवतो ते शैतानाला एक गोळी लागल्यासारखं लागते. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही रोसरी करावं. आणि मी अशासाठी सांगत आहोत की आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहे, परीक्षा आहे, हे सर्व पार करण्यासाठी आम्हाला माता मरिया मदत करते. आणि माता मरियाच्या मध्यस्थीने आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आम्हाला सर्व परीक्षा, सर्व संकट, सर्व दुःख, सर्व बिमारी आम्हाला सोपे होतात आणि आम्हाला विजय मिळते. आपण आज प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूने दिलेल्या वचनाला आपण आभार मानूया आणि आमच्या जीवनामध्ये भरपूर शांती यावी, आशीर्वाद यावा, आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळावा, सर्व प्रकारच्या रोगापासून आम्हाला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, इथं येणाऱ्या कोणालाही प्रभू येशू खाली हात पाठवत नाही, सर्वाला आशीर्वाद देऊन पाठवतो. म्हणून विश्वासाने इथं येऊया. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे किती मोठं तुमच्यामध्ये शैतान असेल किंवा दुःख असेल, कमीत कमी 3 आराधना तर नक्की करा, ते सर्व गायब होऊन जाते, सर्व गायब होते. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभूच्या ठिकाणी जेव्हा विश्वासाने येतो, प्रभू आम्हाला खाली हात पाठवत नाही. आणि म्हणून विश्वास ठेवूया, प्रार्थना करूया. आणि इथून गेल्यानंतर फक्त इथं प्रार्थना करायचं असं नाही, इथून गेल्यानंतर तुम्ही घरी प्रार्थना करावं, रोसरीची प्रार्थना करावं, बायबल वाचावं. आणि जिथं आमच्या पॅरिसचे आहेत ते इथं येतात, जे लोक बाहेरून पॅरिसमध्ये आलेले आहेत ते आपापल्या पॅरिसमध्ये जावं, प्रत्येक रविवारला प्रार्थनेला जावं. किती काम असेल तरी रविवारची प्रार्थना सोडू नका. रविवारची प्रार्थना, तुम्हाला काही येतही नसेल, समजतही नसेल तर तुम्ही जा तिथं आणि तिथं प्रार्थनामध्ये सहभागी व्हा. आणि हळूहळू सर्व माहीत होईल, फादरची ओळखी होईल, फादरजी सांगेल आणि तुम्हाला विश्वास मिळेल आणि विश्वासामध्ये तुम्ही दृढ व्हाल. आणि म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा. आणि दुसरी गोष्ट मी मग सांगितल्याप्रमाणे जे काही वाईट आहे ते सोडून द्या. तुम्ही दोन्ही करू शकत नाही. कोणता वाईट आहे म्हणजे नशा करणे, कोणते जे काही वाईट सवयी आहे ते करणे आणि देवाची पूजा करणे, हे दोन्ही एक साथ होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला यश पाहिजे, देवाचा आशीर्वाद पाहिजे, वाईट ते सोडून द्या. जे वाईट आहे ते शैतानापासून आहे आणि जे चांगलं आहे ते देवापासून आहे. म्हणून आम्ही कधी कधी आम्हाला एकाएकी जमत नाही सोडून द्यायला, दारू पिणारा किंवा खरा खाणारा. परंतु काही लोक असे आहेत, एकदा आराधनेमध्ये भाग घेतले किंवा एकदा शिबिरला गेले तर पूर्ण सोडून दिलेलं आहे. अशा प्रकारे देवाची कृपा भेटली तर सर्व खतम. तर अशा प्रकारे आम्ही निश्चय केला तर आम्हाला होते. आणि एकाएकी जर नाही झालं तरी कमीत कमी आपण निर्णय करावा का 1 हप्त्यामध्ये मी सर्व सोडून देणार, अशा प्रकारे. आणि तुम्ही डिवाईनमध्ये जाता ना, बलाशाला डिवाईनमध्ये जा. डिवाईनमध्ये प्रत्येक शनिवारी प्रार्थना होते. डिवाईनमध्ये हे बामणीमध्ये प्रत्येक शनिवारी प्रार्थना होते. आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिबिर राहते.
आणि तिथला सुद्धा पुष्कळ लोकांनी चांगला अनुभव घेतलेला आहे. येशू सर्व ठिकाणी आहे, इथंही आहे, चर्चमध्ये आहे आणि डिवाईनमध्ये आहे. म्हणून येशूकडे आम्ही गेलं पाहिजे. आणि डिवाईनच्या साक्ष तुम्ही ऐकल्या असाल. एक मुलगी सिक्कल सेल नव्हती, तिनं निश्चय केला, मी 3दा एका मुलीला डबल एस होता दिला, तिनं निर्णय केला. ते डबल एस म्हटलं तर खूप त्रास आहे, वेळोवेळी ताप येते, वेळोवेळी बिमार पडते, अशक्तपणा, आणि ती तजून गेली. तिनं निर्णय केला, मी 3 शनिवार मी डिवाईनमध्ये जाईल म्हणून. तिनं 3 शनिवार डिवाईनमध्ये गेली आणि तिने चांगल्या प्रकारे प्रार्थना केली. आणि त्याच्यानंतर तिची रिपोर्ट आली, तिला आता सिकल सेल नाही. हालेलुया. तर अशा प्रकारे देवाकडे जेव्हा भक्तीने विश्वासाने आपण जातो तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आमच्यामध्ये जे काही कमी आहे ते सोडून दिलं पाहिजे आणि विश्वासामध्ये समोर आलं पाहिजे. देव आम्हाला सोडून देत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.